सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पोटची अवलादच यमदूत बनल्याची माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली। लग्न जमत नाही म्हणून मुलानेच बापाचा लोखंडी पाईपनं वार करत क्रूरपणे खून केल्याने सोलापूर जिल्हा हादरलाय। शेती विकण्याचा निर्णय आणि लग्नाच्या कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आता पोलीस तपासातून समोर आली। या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली असून रमेश बट्टू कुंभार वय वर्ष 55 असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी त्यांचा मुलगा अतुल रमेश कुंभार याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश कुंभार यांच्या नावावर सुमारे 4 एकर शेती होती। बँकेचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी ही शेती विकण्याचा निर्णय घेतला होता। तसेच मुलगा अतुलच्या लग्नाच्या विषयावरून सुद्धा घरात वारंवार वाद होत असल्याचं समोर आलंय। या कारणामुळे काही दिवसापासून घरात तणावाचं वातावरण होतं। सोमवारी रात्री रमेश कुंभार हे शेतातील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेले होते। याच वेळी अतुल कुंभार तेथे पोहोचला। रागाच्या भरात त्यानं लोखंडी पाईपनं वडिलांवर हल्ला चढवला। डोक्यावर, तोंडावर आणि पायावर केलेल्या जोरदार मारहाणीमुळे रमेश कुंभार गंभीर जखमी झाले आणि यातच त्यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झालाय। घटनेनंतर हा आरोपी घरी आला आणि आईसमोर रडू लागला। वडिलांनी कर्ज केले आहे, शेती विकत आहेत आणि माझे लग्न लावत नाहीत, या रागातून हा प्रकार केल्याचं त्यानं सांगितल्याची माहिती समोर आली। ही घटना सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे पाटील मळा परिसरात सोमवारी रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास घडले। याबाबत मृताची पत्नी समाबाई रमेश कुंभार यांनी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी अतुल कुंभार याला ताब्यात घेतलंय।